शुभ सकाळ मंडळी। आता मी इथे भाजी करणार आहे। म्हणजे आपण इकडे दरवर्षी भाजी करतो। म्हणजे पावसामध्ये आपण ह्या ठिकाणी रताळी लावली होती, अजून कणख लावली होती, जाळी आपण करतो ते लावले होते आणि आता ते उकरून वगैरे घेतलेत आपण। आणि आता भाजी पेरायची आहे। म्हणजे भाजी आपण घरी खाण्यापुरती तरी भाजी इथे करतो। म्हणजे त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल, अजून वांगी असतील, मिरची असेल, टोमॅटो असेल, मुळा असेल, मेथी, हे सगळे आपण इथे घरी खाण्यापुरते पिकवतो। आणि बऱ्यापैकी आहे मोठा भाग तो सगळा उकरून घ्यायचा आहे, साफ करायचा लागेल। गवत होता तो गवत पण सगळं काढून घेतलाय। माती उकरून घेऊन त्याचे वंडे करावे लागणार आहेत। वंडे करून झाले की आपण त्याच्यावरती भाजी पेरणार आहोत। आणि आता जवळजवळ सकाळचे 9 वाजता आहेत आणि आता पण गार जाणवते। म्हणजे आता कोकणामध्ये एवढी थंडी पडती आहे ना, म्हणजे सकाळी उठायची पण इच्छा होत नाही, असं गार लागतंय। आणि आता पण वातावरणात थोडासा गारवा आहे। आता हलकं कोवळं ऊन आलंय बाहेर आणि हा खुरपा आणलाय, कोयती, अजून पावडा आहे, कुदला, सगळं साहित्य घेऊन आलोय। बऱ्यापैकी सगळं उकरून पण घेतलंय मी आणि आता थोडीशी वंडे करून घेतो। गवत आहे वरचं ते साफ करून घेतो। आता जवळजवळ बऱ्यापैकी सगळं उकरून झालं आहे आणि आता साफ करायचं आहे। जे वरती जे काही गवत आहे ते गवत सगळं काढून घेतो आणि मग वंडे करून घेतो। हे जे ढिपळे आहेत थोडी जी मोठी आली आहेत ती पण फोडून घ्यायला लागणार आहेत। अर्धा तास गेला उकरायला।
इकडे आपण हे पाऊस ज्यावेळेला सुरुवात झाला ना तेव्हा हे 2 माड लावलेले आणि इथून तेवढा त्या कोपऱ्यापर्यंत आहे एवढ्या ह्याच्यामध्ये मेथी मुळा असेल, कोथिंबीर असेल, मिरची, वांगी आणि मग कोबी पण करायचे. तर असे लावून घेऊ. इकडे छोटे छोटे करायचे, खाण्यापुरते होतील. टॉमॅटोच्या पण माड्या आहेत त्या पण लावून घेऊ. आणि इथे ही चहा पात आहे, गवती चहा म्हणतो ते 3 कांदे लावलेले आहेत, ते पण मस्त झालेत. ही पानफुटी म्हणतात किंवा मग पानपोई म्हणतात ती आहे. स्टोनवरती पण हिचा उपयोग करतात, औषधी आहे ही. आणि इथे कोरफड लावले आपण, कुवारकांडा म्हणतो आम्ही, कोरफड आहे, तिला पण मस्त झाले. ती ही पण गेल्या पावसामध्येच लावलेली, चांगली झाली, चांगले फुटवा फुटलाय तिला. आता हे छोटे छोटे कोंब पण आलेत. एक मस्त झाले. आणि इकडे चहापत्ती. आणि इथे जी ह्या ओळीला दिसतात ना ते वांगी लावले, त्याला कटिंग करून टाकले आपण. आणि साईडला तिकडे जास्वंदीची फुलं आहेत, फुलझाडं लावलेली आहेत. असा सगळा पूर्ण परिसर आहे. आता स्वच्छ केल्यामुळे खूप भारी वाटतं, चांगलं वाटतं. आणि एवढा सगळं आपण उकरून घेतलं. आता अजून ओळी वगैरे करून घ्यायचे आहेत. एवढा आहे. पातीला पण व्हायचा हाल तिकडनं एकदम झालंय फायनली. तिकडे आपण 2 ते लाईनच्या वंडे केलेत ना, ओळी केल्यात. तिकडे कोबी किंवा मुळा लावायला होईल. इथे मेथी, दारची भाजी आणि मुळा आणि धणे असे करून घेऊया. आणि हे वंडे असे तयार झालेत. आता साफ करून झालंय व्यवस्थित. आता फक्त भाजी पेरायची आहे. बघू आता, जर संध्याकाळी जमलं पेरायला तर संध्याकाळी पेरू, नाहीतर मग उद्या सकाळी घेऊ पेरायला. आता आपल्या ओळी वगैरे आपण ज्या केल्या आहेत, वंडे केलेत ते व्यवस्थित झालेत. पण माती वगैरे साफ करून पण झाली आहे. नारळ आहे इथे, नारळ आहे, त्या नारळाला पण घेतले आहे बघा. अशा ओळी केल्या. तिथे समोर मुळा किंवा मग कोबी लावायला होईल. त्याच्याकडे मेथी आहे, दारची भाजी, असं सगळं लावायला होईल. बराच वेळ गेला करायला. नाही बघा. आणि इथं माडाला पण आता व्यवस्थित आपण गोल घरटा केला, जो पाणी थांबत नव्हता त्याच्यासाठी केला आहे. आणि हे जे अननस आहेत ना, ते आम्ही 10 रुपयाला मार्केटमधून अननस आणलेलं, त्याच्यावरती ते होतं, ते कट करून मग इथे लावलं आहे. आणि तो आता बघा काय मस्त झाला आहे. तसाच तो तिकडे समोर आहे ना, तो पण तसाच आणलेला, 2 20 रुपयाला भेटलेले. तर ते पण चांगले जगलेत. आणि हे इकडे असं जमीन आता व्यवस्थित करून झाली आहे. पण आता बघूया, शक्यतो उद्या सकाळीच पेरून घेऊ सगळं भाजी वगैरे आणि मग पाणी घालायला लागेल. इकडे कोरफड इथे केलेलं आहे आणि तिथे पुढे
असे इथे आपण हे 2 माड लावले होते गेल्या वर्षी, ते पण चांगले झालेत. आणि आता ह्याला पहिलं तर कंपाऊंड करायला लागेल पूर्ण, नाहीतर मग गुरं वगैरे शिरतील आणि वाट लावून टाकतील, लगेच खाऊन टाकतील. मग उद्या ते पेरायच्या आधी कंपाऊंड पण करावं लागेल, कुंपण करावं लागेल. संध्याकाळ झाली आता, मस्त सूर्योदय व्हायला आलाय. आता आपण ना इकडे आपला जो भाजीसाठी आपण वंडे सगळे केले आहेत ते व्यवस्थित सगळे सारखे करून झालेत. त्याच्यामध्ये सगळं बिया आणलाय, जो आपल्याला पेरायला लागणार आहे तो बिया आणलाय आणि हा पाणी घालण्यासाठी आणलेला आहे. आणि इकडे ना कुंपण करून घेतलं आहे, कारण कुंपण नसेल तर गुरं वगैरे येऊ शकतात, त्यामुळे त्या साकाट्या घेऊन कुंपण केलेलं आहे. आता इकडे आतमध्ये साड्या पण बांधायच्या आहेत, तर त्या साड्या आहेत, त्या साड्या आपण उद्या सकाळी बांधून घेऊ. आता सगळं भाजी जी आहे ती पेरून घेऊया. बघायला काय काय बिया आहे. हा बिया आहे ना, हा मुळ्याचा बिया आहे, म्हणजे तो पालक मुळा असतो ना तो आहे. ह्याला जमिनीमध्ये जे मुळा आपण येतो तो मुळा येत नाही, तो आहे. हे आपण धणे आणलेत, दुकानातून धणे आणतो, ते धणे थोडेसे खरकटवून म्हणजे फोडून घेतले आहेत. हे बघा, असे फोडून घ्यायचे आणि मग पेरायचे, मग धणे चांगले होतात. हे धणे आहेत. आणि हा जो मुळा आहे ना, तर तो आहे जो बाजणारा मुळा आहे, तो आहे, तो थोडासा आहे. ह्याच्यामध्ये मेथी आहे. आणि हे जे आहेत ना, काही भोपळीच्या बिया आहेत आणि ह्या काही आहेत त्या आतमध्ये बावचीच्या पण बिया आहेत. पांढरा माठ म्हणतो तो आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या काही त्या 4-5 कलिंगडच्या बिया आहेत. आणि हा आहे तो कोबीचा बिया आहे. असं सगळं बिया आहे, जो आपल्याला घरी लागण्यापुरता आहे, जास्त नाही केलं आपण. तो सगळं आता पेरून घेऊया आपण. इथे आपण धना पेरणार आहोत. धाना पेरून झाला ना की जास्त खोलवरती नाही पेरायचा, वरच्यावर पेरायचा आणि मग वरती हलकी अशी माती घ्यायची. हा आता मुळा आहे, जो पालक मुळा आहे ना तो आहे. तो थोडा थोडा पातळ पातळ जेवढा आपण टाकू ना तेवढं चांगलं आहे. आता ह्याच्यामध्ये आहेत ना, ह्या कोबीच्या बिया आहेत, खूप बारीक आहेत. आणि ह्या 3-4 आहेत त्या कलिंगडच्या आहेत. तर ह्या बिया आपल्याला अशा 2-2 तरी लावायला लागणार आहेत, असं गॅप घेऊन. आता एक इथे जर लावली आपण तर एक एवढ्या अंतरावरती लावायला लागणार आहे.
टाकत जा. मी माती घेतो. जास्त असं इकडे कमी पडल्या परत टाक. आता आपल्या ना जवळजवळ आपण सगळी जी मेथी आणलेली ती पेरून झाले. ह्याच्यामध्ये मुळा पेरलाय. ह्याच्यामध्ये जो बाजणारा मुळा आहे ना तो मुळा पेरलाय. आणि आता हा एक वंडा राहिलाय. तर ह्याच्यामध्ये मेथी एका साईडला आपण पेरूया आणि एका साईडला जो आपला माठ आहे तो पेरूया. पांढरा माठ. एवढा भाग बस होईल ना रे. हा आहे ना हा सफेद माठ आहे. दारची भाजी म्हणतो तो त्याचा बी आहे. तो आता इकडे पेरून घेतो. दिसत नाही पेरली ना. तर आता ऑलमोस्ट आपण सगळी जेवढी जी भाजी आणलेली ती सगळी पेरून घेतली आणि आता पाणी घालायला झारी पण आणली. तिच्याने पाणी पण घालून घेऊया. स्टार्ट कर. हां आपण फवारणी आता पाणी घालतोय. कारण जर हाताने शिंपलं ना तर ती आत्ताच पेरलाय ना तर ती माती वाहून जाऊ शकते. म्हणून हे झारी आहे ते झारीने पाणी घालतोय. तिकडे आपण कोबी आणि कलिंगड असं लावून घेतलंय आणि हे जे पहिले 2 वंडे आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीर लावली. सुरुवातीला पाणी खूप लागणार आहे कारण माती पूर्णपणे जोपर्यंत भिजत नाही म्हणजे ओली होत नाही ना तोपर्यंत आज 1-2 दिवस पाणी खूप लागेल.
त्याच्यानंतरला कमी पाणी घातलं तरी चालेल. आणि आता जिथे पाणी घालतो ना ज्या वंड्याला त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर केली आहे. आणि कोथिंबीर आहे ना म्हणजे आता इथे पाणी शिंपडतो आहे तिथे पण जी धणे आहे ते धणे एक आदल्या रात्री फोडून भिजत टाकले होते आणि ते पेरलेत. आणि त्यात बाजूलाच ते डायरेक्ट असे पेरलेत. आता त्याच्यामध्ये बघू कोणाची चांगली वाढ होते. तर आता आपण जे भाजीचे वंडे केलेले ते सगळं झालंय आणि आता पाणी पण मारायचं काम चालू आहे. आता थोडंसं पाणी आहे ते माती सुकी असल्यामुळे खेचून घेईल आणि अजून थोड्या वेळाने पुन्हा एकदा पाणी मारावं लागेल. आणि मग बघू आता कसं काय म्हणजे हळूहळू तुम्हाला मी दाखवेनच भाजीची काय स्थिती आहे म्हणजे किती वाढले किती वाढ झाली आहे चांगली झाली की नाही ते सुद्धा तुम्ही नक्की बघाल. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो तुम्ही सुद्धा असं घरी भाजी पिकवता का ते सुद्धा नक्की सांगा. आणि इकडे आपण खत वगैरे काय वापरणार नाही म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय आपण म्हणू शकतो. काही खत वगैरे नाही थोडंफार ह्या मातीमध्ये शेणखत वगैरे आहे आणि जागा भाजून घेतलेली ना त्यामुळे आणि चांगली भाजी होते. लास्ट टाइम पण आम्ही केलेली तेव्हा पण खूप चांगली झालेली. जर तुमच्याकडे अशी छोट्या प्रमाणात का होईना जर जागा असेल तर तिकडे अशी घरगुती आपल्याला खाण्यापुरती पण तुम्ही जर भाजी लावलीत ना तर खूप चांगली होते. तुम्ही ट्राय करू शकता. आणि आपण जी घरी पिकवलेली भाजी असते ती म्हणजे तिचा आनंद वेगळाच असतो. तर झालंय बऱ्यापैकी आता पुन्हा एकदा मारून घेऊया त्याच्यावरती पाणी. आणि आता उद्या सकाळी पुन्हा हा जो मागे कंपाऊंड केला ना त्याला साड्या बांधाव्या लागणार आहेत. नाहीतर मग गुरं किंवा मग कोंबड्या आहेत तर कोंबड्या होऊन सगळं हा उचकून टाकतील आणि बी पण खाऊन टाकतील. झारी असेल ना तर पाणी वाया जात नाही. तो एक फायदा आहे. म्हणजे आपल्याला जेवढा पाणी घालायचं आहे आणि तो कुठेही असा वाया जात नाही.